शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये भेंडी पिकातील रस शोषक किडीवर नियंत्रण करण्यासाठी बाजारामध्ये टॉप 5 कीटकनाशके कोणती आहेत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत या ठिकाणी येतील। तर मित्रांनो, आपण पहिले जे कीटकनाशक बघणार आहोत ते म्हणजे FMC या कंपनीचे मार्शल हे कीटकनाशक। यामध्ये घटक जर आपण पाहिला तर यामध्ये आपल्याला कार्बोसल्फान 25% EC हा घटक यामध्ये आहे। याच्या वापराने आपण भेंडी पिकातील रस शोषणाऱ्या आणि चावणाऱ्या कीटकांचा सफाया या ठिकाणी करू शकतो, ज्यामध्ये मावा असेल, थ्रिप्स असेल, तुडतुडे असेल, तसेच खोडकिडी असेल, या किडींवर देखील आपण नियंत्रण मिळवण्याचे काम या FMC या कंपनीच्या मार्शल या कीटकनाशकाने आपण करू शकतो। तर मित्रांनो, याचा वापर भेंडी पिकात करत असताना आपल्याला 25 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी याचा वापर आपण करू शकतो। त्यानंतर मित्रांनो, पुढचे जे कीटकनाशक आहे ते म्हणजे बायर कंपनीचे सोलोमन हे कीटकनाशक। यामध्ये आपण घटक जर पाहिला तर यामध्ये आपल्याला बेटा सायक्लोथ्रिन 8.49% आणि इमिडाक्लोप्रिड 19.81% हे दोन घटक यामध्ये आहे। यामुळे भेंडी पिकातील मावा असेल, तुडतुडे असतील, पांढरी माशी असेल आणि इतरही ज्या रस शोषक किडी असतील, या सर्व प्रकारच्या किडींवर दीर्घकाळ नियंत्रण करण्याचे काम हे सोलोमन या ठिकाणी करत असते। तर मित्रांनो, याचा वापर भेंडी पिकात करत असताना आपल्याला 12 मिली प्रतिपंप आपण याचा वापर करू शकतो। त्यानंतर मित्रांनो, पुढचे जे कीटकनाशक आहे ते म्हणजे सॉल कंपनीचे पनामा हे कीटकनाशक। यामध्ये घटक जर आपण पाहिला तर यामध्ये फ्लोनोकॅमिड 50% WG या फॉर्म्युलेशनमधील एक कीटकनाशक आहे। याच्या वापराने आपल्या भेंडी पिकातील जी काही रस शोषक किडी आहे, मावा आहे, पांढरी माशी आहे आणि थ्रिप्स आहे, अशा सर्व प्रकारच्या किडींवर नियंत्रण करण्याचे काम ही पनामा आपल्या भेंडी पिकात करत असते। याचा वापर आपण भेंडी पिकात करत असताना याचा वापर आपल्याला 50 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे आपल्याला याचा वापर आपण भेंडी पिकात करू शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढचे जे कीटकनाशक आहे ते म्हणजे UPL या कंपनीचे उलाला हे कीटकनाशक। यामध्ये देखील फ्लोनिकॅमिड 50% WG हा घटक आहे। हे देखील आपल्या भेंडी पिकातील सर्व प्रकारच्या रस शोषक किडींवर नियंत्रण करण्याचे काम या ठिकाणी करते। याचा वापर करत असताना आपल्याला 50 ग्रॅम प्रति एकर याचा वापर आपण भेंडी पिकात करू शकतो। त्यानंतर मित्रांनो, जे पुढचे कीटकनाशक आहे ते म्हणजे BSF या कंपनीचे सेपिना हे कीटकनाशक। यामध्ये ॲफिडोपायरोपेन 5% DC या फॉर्म्युलेशनमधील हे कीटकनाशक आहे आणि हे कीटकनाशक भेंडी पिकातील सर्व प्रकारच्या रस शोषक किडींचा नायनाट करण्याचे काम या ठिकाणी करते। मित्रांनो, याचा वापर आपल्याला भेंडी पिकात करत असताना आपण याचा वापर 10 ते 12 मिली प्रति पंप याचा वापर आपण करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर भेंडीचे पीक घेत असाल आणि तुम्हाला देखील रस शोषक किडीचा नायनाट करायचा असेल तर तुम्ही यापैकी कोणतेही एक कीटकनाशक या ठिकाणी घेऊ शकता आणि फवारणी करू शकता। मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि तुम्ही यापैकी कोणते कीटकनाशक वापरता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे आले ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया असं एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।